नमस्कार मित्रांनो, मी प्रणित मांडवकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी ब्लॉग खूप लेट टाकतो आहे नो, आणि खूप वर्षांनी जवळपास 1 वर्षानंतर ब्लॉग टाकतोय. पण आज मी तुम्हाला स्पेशल दिवसाला एका स्पेशल ठिकाणी घेऊन चाललोय. ते म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटला घेऊन चाललोय. अक्कलकोटला जाणं हे तितकं माझ्यासाठी प्लॅन असं नव्हतं. म्हणजे काल परवापर्यंत मला माहितीही नव्हतं की मी आज अक्कलकोटला जाणार आहे. मी काही माझ्या मित्रांसोबत, काही दादा लोकांसोबत मी अक्कलकोटला आलोय. अक्कलकोटला बरेच काही प्लॅन आहेत, बघूया पुढे कसं काय होतंय. तोपर्यंत स्टेट देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजम सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजम सूत्रमिंदु पोहोचलो भाई अक्कलकोटला. तर मित्रांनो, आपण काल रात्री निघालो होतो. दादरवरून ट्रेन पकडून आपण सोलापूरला आलो. सोलापूरवरून आता एसटी ने आपण आलो अक्कलकोटला. अक्कलकोट डेपोला आहोत आपण आता, श्री स्वामी समर्थ. आणि आता इथून आपण जाणार आहोत मंदिराकडे. ही आपल्यासोबत बघा मित्रांनो, एवढी गँग आहे, बघा 10 जण आहेत. 10 जण. तीर्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. तर मंडळी, फायनली आपण आपल्या स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला पोहोचलो. आणि आपल्यासोबत आहे तृषांत दादा. तृषांत, काय सांगशील? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेक स्वामी भक्त इथे अक्कलकोटला येत असतात. आमचे प्रणित मांडवकर पण आले. दरवर्षी माझी कलेच्या माध्यमातून सेवा असते. आमचा कार्यक्रम आहे मराठी वाद्यवृंद. आज नक्की बघायला सूरभक्तीच येऊ म्हटलं. या त्या निमित्तानं अक्कलकोट पण बघूया, स्वामींचं दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण आता आलो अक्कलकोटला. आणि मी पर्सनली सांगायचं झालं तर माझा काही प्लॅन नव्हताच. आणि अचानक परवा रात्री दादाचा कॉल आला. कालच्या रात्री निघालो, आजच्या सकाळी अक्कलकोटमध्ये. ते आपण बोलतो ना की हे असे जे प्लॅन असतात ना, हे ठरवून होत नाहीत, हे असे अचानकच होतात. सो हे अचानक भयानक प्लॅनला मी जराही कुठचा विचार न करता लगेच हो बोललो. कारण की स्वामींचं बोलवून आल्याशिवाय बोलतात ना की आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ते खरं आहे. मी खूप दिवसापासून ट्राय करतो, जवळपास 1 वर्षापासून मी हेच बोलतोय की मी जाईन. आणि आज तो दिवस आला. खूप भारी वाटतंय. ए हाय करा, हाय करा. हाय 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 हाय. मी पण हाय. हा पण आहे. हा पण आहे. तो काय, आपण अन्नछत्राच्या पुढे आलोय. आपल्यासोबत यज्ञ दादा. हाय. तू आता इथे किती वेळा येतोस? ही माझी 3री वेळ आहे. आणि काय अनुभव आहे तुझा आजपर्यंतचा? खूप वेगवेगळ्या प्रकारे स्वामींनी अनुभव दिलेला आहे मला. आणि त्यांनी दर्शनही दिलेलं आहे. सांगून कोणाला पटणार नाही, विश्वासही बसणार नाही, पण आहे ते खरं आहे. स्वामींनी माझा 12 वर्षांचा तप पूर्ण केलाय. आणि मागचे 3 वर्ष झाले स्वामी माझ्या आयुष्यात आलेत नव्याने. खूप दिवसांनी मी स्वामींना भेटायला गुरुपौर्णिमेला आलोय. अशा दिवशी अशा लोकांसोबत अशा ठिकाणी येणं खूप नशीब लागतं मित्रांनो, खूप नशीब. चला पुढे जाऊया. तुम्ही अन्नछत्राला याल त्यावेळेला त्याच्या बाजूलाच बरोबर हे एक बांधकाम चालताना तुम्हाला दिसत असेल. ते असणार आहे हे महाप्रसादाचं गृहाचं इथे सोय करण्यात येणार आहे. आणि ती जवळपास 3-4 माळ्याची बिल्डिंग असणार आहे, ज्याच्यावरती पूर्ण महाप्रसाद चालणार. जे आता इथे चालतं समोर, ते इथे चालणार आहे. अखेरीस ती वेळ आली आहे जेव्हा आम्ही भेटणार आहोत. खरं तर ते रोज ध्यानी मनी घरी सर्वत्र असतात. देऊळबंद चित्रपटात त्यांचा एक डायलॉग आहे, यत्र तत्र सर्वत्र वी आर एकत्र. पण तरीही तिथे जाऊन त्यांना भेटण्याची जी एक वेगळी ओढ आहे ना, ती काही निराळीच आहे. गाईज, थोडंसं फ्रेश झाल्यानंतर आम्ही आता निघालोय स्वामींच्या दर्शनाला. आणि आपल्याजवळ सगळे आहेत. हे बघा, दादा आहे, धवल दादा, ताई, दीपाताई, दादा कुठे यज्ञ दादा, जर आता तुम्ही भेटलात. मित्रांनो, आजपासून जवळपास 2 वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच मला
कशिडी येथील स्वामींच्या मठामध्ये बोलवलं होतं. तिथे मी एक शूट केलं होतं ब्लॉग. त्यानंतरला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींकडे येण्याचा हा दुसरा चान्स आहे माझा आणि अगदी जीवलग दादांसोबत मी आलोय. खूप भारी वाटतं. आणि इथे आपला संध्याकाळी शो आहे या दादाचा, कृषांत दादाचा शो इथे. दादा शो बद्दल सांग ना. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीनं दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. साधारणतः 10 दिवस हा कार्यक्रम सुरू असतो. महाराष्ट्रातली सगळी ख्यातनाम प्रसिद्ध मंडळी येत असतात इथे कार्यक्रमाला. कालच संस्कृती बालगुड्यांचा संभव आम्ही युगे झाला. त्यानंतर महाराष्ट्रभर सध्या जे गाजतंय फोक आख्यान तो देखील कार्यक्रम झाला. इंदुरीकर महाराजांचं दरवर्षी इथे प्रवचन असतं. आणि शेवटच्या दिवशी निपाणी स्वामी समर्थ भक्त मंडळ यांच्या वतीनं सूर भक्तीचे उमटले हा कार्यक्रम दरवर्षी असतो. यंदाचं हे माझं 13वं वर्ष, सलग 13 वर्ष स्वामींची सेवा निवेदनाच्या माध्यमातून मला करायची संधी मिळते. खरंच स्वतःला तसा भाग्यवान समजतो. आणि आज आमचा तो कार्यक्रम आहे. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी दरवर्षी हा कार्यक्रम असतो. स्वामी समर्थ भक्त मंडळ निपाणी सूर भक्तीचे उमटले. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमेचा आधीचा दिवस आहे. आज 28 तारीख आहे आणि आजही बऱ्यापैकी गर्दी आहे. गर्दी याच्या आधीच मी शूट करून घेतोय. म्हणजे उद्या शूट करायला मिळेल की नाही गुरुपौर्णिमेला माहिती नाही. त्यामुळे साधारणतः 1870चा वगैरे तो काळ असावा जेव्हा स्वामी इथे आले होते. मला आता एक्झॅक्ट वर्ष आठवत नाही, त्याच्यावरनं ट्रोलिंग नको. पण जेव्हा अक्कलकोटला स्वामी आले तेव्हापासून ते ज्या वटवृक्ष, ज्या वडाच्या झाडाखाली होते, जिथे त्यांनी अनेक भक्तांना दर्शन दिलं, त्यांची प्रचिती दाखवली, चमत्कार घडवले, त्या ठिकाणी आता आपण जातो. चला निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु आपण बघताय हे वटवृक्ष मंदिर, अर्थात वडाचं झाड आहे. ज्या झाडाच्या इथे म्हणजे इथे स्वामी बसायचे असं म्हणतात. आणि आता सध्या फार गर्दी असते त्यामुळे ते बंद आहे. पण आजही मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. इथे पादुका आहेत. त्या पादुकांच्या इथे डोकं नाही तर कान लावायचं. आतून श्वास, जो श्वासांचा आवाज असतो किंवा आतमध्ये खरंच एक शक्ती आहे ते तिथे ऐकायला मिळते. आणि मी स्वतः ते ऐकलेलं आहे. त्यामुळे ही कुठली अंधश्रद्धा नाही आहे. मी स्वतः फील घेतलेलं आहे. तिथे कान लावून श्वासांचा आवाज येतो आणि जणू स्वामी अजूनही तिथे आहेत. स्वामी इथे बसायचे आणि आता स्वामींच्या मागे तिथे मंदिर बांधलेलं आहे. असं हे वटवृक्ष मंदिर श्री स्वामी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरु लाभला चराचरा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरु बघ मित्रांनो, वटवृक्ष स्वामी मंदिर पाहिल्यानंतर आता आपण कुठे चाललोय दादा? आपण चाललोय आता समाधी मठावरती. म्हणजे स्वामींचं देहावसन इथे झालं आणि इथून स्वामींचे एक भक्त आहेत. त्या भक्तांना स्वामींनी सांगितलं होतं की मी जेव्हा हा इहलोक सोडून जाईल तेव्हा माझा जो देह आहे तो तुझ्या घराच्या इथे, जागा देखील स्वामींनी ठरवली होती, त्या ठिकाणीच स्वामींची समाधी बांधण्यात आली. आणि असंही स्वामी भक्तांचं आजही म्हणणं असतं की स्वामी तिकडे आहेत. तर चला जाऊया समाधी मठावर. मित्रांनो, आमची अर्धी मंडळी तिकडून चढला रे ते ऑटो मध्ये गेलेत. ऑटो नाही, टमटम जे काय आहे ते. आणि आपल्यासोबत तृषांत दादा आहेच आणि दुसरा आपल्यासोबत आमचा महादेव दादा आहे. दादा
काय सांगशील किती वर्षांनी आलाय? मी किमान ज्ञानेश्वरी 2 वर्ष आधी आलो होतो, त्यानंतर 3 ते 4 वर्षानंतर आज अक्कलकोटात आलोय. ते पण मी स्वामींना नवस केला होता की मला मुलगा होऊ दे, त्या मुलाला घेऊन मी अक्कलकोटला येईन. आणि ह्यावेळी माझ्या मुलाला घेऊन मी मुलाला आणि माझ्या बायकोला घेऊन या ठिकाणी अक्कलकोटला आलेलो आहे. खूप समाधानी वाटतं, खूप आनंदी वाटतंय. एका टमटम मध्ये 1760 लोक भरून आम्ही पुढे समाधी स्थळाकडे प्रयाण करतोय. सुखकारक तू दुःख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जेव्हा इथे आले होते अक्कलकोटला, तेव्हा त्यांनी पाणी पिण्याकरता मागणी केली होती. पण जेव्हा ह्यांच्या म्हणजे ज्या घरातल्या ज्या सौभाग्यवती होते त्या म्हणाला की पाणी नाही आहे, पाणी विहिरीत खडखडाट झालेला आहे, पाण्याचा एक थेंब नाही. आणि स्वामीचा चमत्कार, स्वामी म्हणाले आत्ता जाऊन बघ, तर विहिरीला खऱ्या झरे फुटले होते. खऱ्या अर्थानं गंगा अक्कलकोटमध्ये अवतरली. ती ही विहीर आणि ते पाणी आस्थागायत आहे. किती उन्हाळा येऊ दे, काही येऊ दे, या विहिरीतलं पाणी कधीच आटत नाही, असा इथला महिमा आहे. स्वामींच्या मूळ पादुका. तू वरदाता, तू दिनत्राता, भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता, सतजननाथा, शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या नशिबाने थोडं थोडं का होईना पण शूट करायला मिळतंय. आयुष्यात तेवढंच पाहिजे आपल्या एका ब्लॉगरला. आपला यज्ञदादा पण आहे सोबत. यज्ञदादा सुद्धा एक छोटे छोटे व्हिडिओ काढतोय. चला जाऊया पुढे. आता पुन्हा आपल्या जिथे आपण राहतो तिथे जाऊया. जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर. परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ